नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. आज आपण 6वी शिफ्ट नवीन सिलेबस नुसार मॅथमॅटिक्स 6 यामधील तिसरा धडा इन द वर्ड ऑफ नंबर या धड्यामधील आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट मधील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. ओके, चला वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 यामधील पहिला प्रश्न या ठिकाणी पहा या ठिकाणी दिलेला आहे राईट द फॉलोइंग नंबर इन वर्ड. म्हणजे ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्या आपल्याला कशामध्ये अक्षरामध्ये लिहायच्यात. ओके, या ठिकाणी लिहायला जागा नाही म्हणून या ठिकाणी एक कोरं पेज या ठिकाणी घेतोय मी. ओके, चल पहा या ठिकाणी ही जी पहिली संख्या आहे याला आपण वर्ड मध्ये लिहूया. ओके, तर लक्षात घ्या ही पहिली संख्या आहे. आता पहा हे जर आपण इथं युनिट 10, 100, 1000, 10,000 नंतर लाख, 10 लाख आणि करोड 10 करोड असं जर आपण याला वाचलं तर आपल्याला काय लक्षात येईल? 49 काय येईल? इकडे बघा FORTY 40, NINE 9 नंतर CRORE करोड 30 EIGHT 8 लक्षात घ्या 38 त्यानंतर लाख इथपर्यंत लक्षात आलं. आता हे 67 हे काय येतं 60 SEVEN 7,000 67 काय आहेत हे 1000. ओके एन 1000. त्याच्यानंतर हे काय येतं 500 आहे काय येतं 5 FIVE 5 HUNDRED 100 20 TWENTY 20 आणि 1. ओके, तर लक्षात घ्या ही संख्या आहे 49 करोड 38 लाख 67,521. लक्षात आलं. चला तर पुढील संख्या आपण लिहून घेऊया. पहा आता 2 नंबरची संख्या 28 आहे काय आहे 28 2 नंबर त्याचं उत्तर TWENTY 20. ओके, त्यानंतर 8 EIGHT 8 CRORE करोड त्यानंतर येईल FORTY 41 लाख त्यानंतर 57 THOUSAND 1000 600 HUNDRED 100 40 FORTY 49. ओके, तर पहा ही दुसरी जी संख्या आहे या संख्येला आपण अक्षरामध्ये अशा पद्धतीने लिहू शकतो. ओके, चला आता पहा या ठिकाणी 3 नंबरची जी संख्या आहे ती आपण लिहूया. आता इथं पहा इथं फक्त 2 करोड आहे काय आहे ही 3 नंबर याचं उत्तर TWO2 CRORE करोड THIRTY 30 SEVEN 37 झालं लाख त्यानंतर FIFTY 50,000 THOUSAND 1000.
100 HUNDRED 100 त्यानंतर 45 हे 45 FORTY 40 आणि FIVE 45 आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण या संख्येला अक्षरात वर्ड मध्ये लिहू. ओके. आता ही 4 नंबरची जी संख्या आहे याला तुम्ही वर्ड मध्ये लिहून कमेंट मध्ये पाठवा. ओके. चला तर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर पहा दुसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय. इथं दिलेले राईट द अप्रोप्रिएट सिम्बॉल इन द बॉक्स. आपल्याला हे सिम्बॉल या बॉक्स मध्ये वापरायचे आहेत. कोणतं सिम्बॉल कुठे येईल तर ओके. तर आता लक्षात घ्या या दोन्ही संख्येपैकी कुठली मोठी संख्या आहे. तर पहा इथं जर आपण विचार केला तर हे आहे तर 59 लाख आणि आहेत हे 64 लाख म्हणजे हे मोठे आहेत. याच्याकडे हे साईन आहे. ओके. पुढे आता शून्यापेक्षा ही संख्या मोठी आहे सर्वांना माहिती आहे. परत इथे हे पहा इथं 48,000 आणि इथं पण 48,000. त्यानंतर 500 आहेत 500 आहेत. त्यानंतर 79 आहे इथं 79 आहे म्हणजे इथं येणार बरोबर म्हणजे दोन्ही संख्या कशा आहेत इक्वल आहेत. परत या ठिकाणी असं सिम्बॉल आहे. आलं लक्षात. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता प्रश्न तिसरा आहे. ही वजाबाकी आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायची आहे. ओके. तर पहा या ठिकाणी कोऱ्या पेजवर आपण सोडून घेऊया. एक तिसऱ्यात आन्सर या संख्या लिहून घ्यायच्या वजा लक्षात. आता पहा 4 4 या ठिकाणी गेले 0 राहतील. 5 5 गेले 0 राहतील. 7 मधून 2 गेले 7 मधून 2 मायनस केले 5 राहतील. इथं आता 5 मधून 8 जात नाहीत. या ठिकाणी इथं 8 करा इथं करा 15. 15 मधून 8 जातील 7 राहतील 7 आणि 8 मधून की मायनस केले 5 राहील. ओके. तर ही अशी वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पहा 2 नंबरचं इथं आपल्याला प्लस करायचंय. या ठिकाणीच मी लिहून देतो तुम्हाला 2 नंबर. आता पहा ही संख्या लिहून घेतो मी अगोदर. लिहून घेतल्याच्या नंतर बरोबर या संख्येच्या खाली जे अंक आपल्याला राईट लिहिता आले पाहिजे तर आपली या ठिकाणी बेरीज बरोबर येत असते. आता इथे देऊ ऍडिशनचं चिन्ह. पहा 2 1 3 होईल. 5 4 9 होईल. या ठिकाणी 6 5 11 ला 1 कॅरी 1. या ठिकाणी 9 10 7 17 कॅरी 1. हे 3 4 6 या ठिकाणी 6 होईल. 5 आणि 3 8 होईल. 8 आणि 5 13 होईल. हे असेल आपल्या या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर. चला आता पुढील प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न 4. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम आहे. द एक्सपेंडिचर्स ऑन स्कूल न्यूट्रिशन इन अ मंथ ऑफ जून वॉज 87 या ठिकाणी 1000 आहे. इफ इट्स बिकम 1,69,000 इन द मंथ ऑफ जुलै, what was the total expenditures from the month of June and July? How much more was the expenditures in the month of July than in June? पहा सगळ्यात अगोदर आपल्याला हा प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की पहा जून महिन्यामध्ये या ठिकाणी शालेय पोषण आहारासाठी या ठिकाणी आपल्याला 87,000 रुपये एवढा खर्च आलेला आहे आणि जुलै महिन्यामध्ये तोच खर्च 1,69,000 इतका आलेला आहे. तर टोटल म्हणजे दोन्ही महिन्याचा या ठिकाणी किती खर्च झाला हे विचारलंय. तर सर्वात अगोदर आपल्याला दोन्ही महिन्याचा खर्च जर काढायचा असेल तर या दोघांची काय करावं लागेल ऍडिशन करावी लागणार आहे. ओके. त्या दोन्हीची ऍडिशन जर आपण या ठिकाणी केलं तर लक्षात घ्या आता काय विचारले आपल्याला जून आणि जुलै.
दोन्ही महिन्याचं. तर टोटल एक्सपेंडिचर्स तर इथं आपण या दोघांची काय करणार ऍडिशन. आलं लक्षात. आता ही 1,69,000 लिहिताना आपल्याला या ठिकाणी बरोबर संख्येच्या खाली संख्या लिहावं लागणार आहे, त्याच वेळेस याचं उत्तर बरोबर येत असते. ओके. 9 आणि हे 7 असतील तर हे काय होईल 16 ला 6 कॅरी 1 8 आणि 6 14 आणि 1 15 परत कॅरी 1 2. पहा तर या ठिकाणी टोटल म्हणजे दोन्ही महिन्याचा जो खर्च आहे तो आलेला आहे आपला 2,56,000 आलेला आहे. ओके. आणि आता आपल्याला परत याच प्रश्नामध्ये विचारलेला आहे की जुलै महिन्या जून पेक्षा किती अधिक खर्च आलेला आहे, किती अधिक खर्च आलेला आहे. तर आपल्याला या दोघांची काय करावं लागणार आहे वजाबाकी करून घ्यावी लागणार आहे. ओके. हाऊ मच more was the expenditure in 2 months किंवा मग in month of July than in June. त्या दोघांची मायनस करायची आहे तर इथे वजाबाकी आपण करून घेऊया. मायनस केली 0 0 0 2. आता 16 वरून 8 जातील 8. पहा 82,000 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. पहा या ठिकाणी आपला शेवटचा आणि लास्टचा प्रश्न आहे. इन द फायनान्शियल इयर ऑफ ऑर्गनायझेशन डिपॉझिट्स 9,25,498 in income tax in the month of February and 11,49,505 in income tax in month of March with the income tax department. How much total income tax was deposited in a 2 months? पहा तर याचा अर्थ आहे आयकर विभागाच्या या संस्थेमध्ये या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 9,25,498 इतका टॅक्स भरलाय आणि फेब्रुवारी मध्ये 11,49,505 इन्कम टॅक्स भरलाय. तर आपल्याला दोन्ही महिन्यात एकूण किती टॅक्स जमा झालाय हे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिट in the 2 months आणि या दोघांची करायची आपल्याला ऍडिशन. ओके. यांची ऍडिशन करून घेऊया. पहा 8 5 14 कॅरी 1 9 आणि हे कॅरी 10 परत कॅरी 1 हे 5 4 9 आणि 1 10 परत कॅरी 1 येईल 9 10 15 कॅरी 1 4 6 7 9 10 कॅरी 1 या ठिकाणी 1 and 1 2. तर पहा या ठिकाणी आपलं जे उत्तर आलेलं आहे मॅडम दिसत नाही, समोर घेतोय. पहा हे उत्तर आलेलं आपलं 20,75,004 इतकं डिपॉझिट या ठिकाणी दोन्ही महिन्याचं असणार आहे. ओके. पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.